यार मागं गाडी खोलायला गेलतो, इथे एक इंटरेस्टिंग चीज आहे भाऊ. लेडीज लोक इथं गाडी खाली करतात. खतरनाक सीन आहे. गपचूपमध्ये व्हिडिओ काढावा लागेल आपल्याला वॉशरूम बिशरूमच्या ह्याच्यात. बघू तुम्हाला दाखव. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज जायचं आपल्याला वसईला. खड्ड्याच्या रोडानं कमरेची यार पूर्ण वाट लागते. येताना गाडी चालवायचा मूड होत नाही, जातानाच मूड सगळा संपून जात आहे. पण तरी काय करावं भाऊ, गंदा आहे पर धंदा आहे, जाना तो पडेगा हीच. तर चला मग आता चाललो राहणारला भरायला. गाडी भरून वगैरे मग निघू आणि भेटू तुम्हाला. ठीक आहे, आलो मी गाडी भरायला. येऊ काही आमचं गाववाला येऊ काही हे येऊ का चिंगूस. गाडी असं लावलंय, असं लावतात का गाडी लावायला येत नाही का तुम्हाला? भांडणं होती ना आधी सांगूला मी. गाडी लावड्यात तू पुढे शिव्या ब्लॉग मध्ये बघितलं वहिनी असं शिव्या देते ना, आणि लोकांच्या शिव्या खाताय असंच करून. जाऊ दे ना, एवढी जागा आहे ना, जाऊ दे. बसते रे जाग्यावर मार. हे आणि हे ड्रायव्हर झाल्यात असे. पाठी मारी. हो चच्चा, जाईल ना गाडी इथून. मार जाग्यावर, मार जाग्यावर. गारा 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 गारा. आवाड अंशुमन का नाम सुना है क्या? मार. टायरा बिरा नवीन खट्ट घालून हिंडला होगा गाडीला. हे आमचे असले सडलेले ड्रम भरायचे राहतात हो का. वसईचा आहे हा? नाही अलीकडला आहे. मग कुठलं गे काढ गपमन काढ. सबूत के तौर पे रहे ना मांगता ये हमारे को. निकाल निघते. जाऊ दे आम निघता नाही. पण म्हण ना जरा गाडी पुढे घे, लागते आम्हालाच घ्यावं लागतं. याला ड्रायव्हर की येते हे असल्याला. नहीं इसने लगाया क्यों मेरे पहले ये. अबे तेरा मेरा साला के. गाडीत आता 21 ड्रम भरल्यात. ती गाडी रस्सी खोलायला लागल्या. त्या गाडीमधून अजून 10 बॅगा घ्यायच्या. तर त्याला खोलायलाच 1 घंटा लागतोय. अजून बिल पण आलं नाही. बिल आल्यावर नाही का. जाम तर हाय रोडवर येतानाच ढिगारा जाम लागत. तर बघू आता काय होते. पेपर तर आले यार. 10 गोणे भरायसाठी येणे 10चे 12 वाजवले. टाईम भरपूर यार, टाईमपास झाला आहे. चला आता बघू पुढं. आणि जाम तर लई कुत्र्यासारखं लागणार आहे आता. आमजोर फाटा एकदा क्रॉस केला ना टेन्शन नाही. चला मग बघू भरले का काय. तिथं चालू आहे लोडिंग टाकायला लागले वरून. हां, पार्टीचं लोकेशन आलंय, पण ही 7:30 जाम लागली आता. हे पूर्ण अंजोरपाड्यापर्यंत जाम असत. काय मुश्किल आहे. मूडवी इथूनच संपलाय यार. ते वसई म्हणलं का भाडं, इकडूनच मूड संपत आहे. जाऊच वाटत नाही आता. इथंच माझा मूड ऑफ झाला जायचा. गाडीत चालू वाटत नाही आता. जावं यार कसं आता बघा. मला अंजोरपाडा क्रॉस करून भेटतो तुम्हाला. भरपूर 12 वाजल्यात आता. 1-1:30 वाजेपर्यंत पोचायला पाहिजे अंजोरपाड्याच्या बाहेर आपण. चला मग बघू काय होतं काय नाही. चालू ट्रॅफिकमध्ये टाइमपास. तिकडे बी जाम आहे, इकडे बी जाम आहे. बरं इकडली लाईन अजून चालूच आहे, तिकडली थांबवलेलीच लाईन आहे. तर आपला टाइमपास काय तर घ्यावं म्हणलं, भूक लागली. जाम 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 मध्ये ते मजा. गाडीत डिझेल नाही. आलो खारभावला. आता खारभावला डिझेल टाकायचं आपल्याला. कसं आहे एकदाचा 7:30 रोड क्रॉस केलं रे बाबा. पूर्ण पाठीचे चमक भरले. एवढा रोड खराब आहे ना. लागलो एकदाचा हायवेला. आता इथं लोकेशन चालूच आहे. बघू आता पार्टी कुठं आहे की काय नाही. कुठल्या कोपऱ्यात भरायला लागली की बाबा. जावं आता. चला भेटू तिकडे. पार्टीच्या भरोश्यावर तर आलो. लोकेशन आता बघा, एरिया बघा. एवढी मोठी गाडी अशा बारक्या एरियात टाकायचं म्हटल्यावर भाऊ फाडाफाडीचं काम आहे. एकदम अवघड आहे. तरी चला बाबा, असं समोरून गाड्या यायल्यात.
थांबावं लागतंय समोरच. त्या तिकडं गाडी, इकडं गाडी. कसं आहे, नाद करते काही यावं लागतं भया, साधं सुद्धा काम नाही. चला बघू आता कुठं जाऊ. इथून झाड बाजू रोड बघा यार. नहीं भाई, अगली बार मेरे को इधर के भाड़े पे ही नहीं आने का. अभी मेरे को भाड़ा ही नहीं मारने का इधर का. हिला त्याच्या आता इथं कुठं आहे, अवलाच राईटला दाखवला आहे बघतील. रोड बघा. आपण थोडं पुढं आलो यार. मागं आहे पार्टीवाला. गलती आपली नाही भाई, लोकेशनच तसं आलतं आपल्याला. ही बी बकरी तेवढ्या लांब थांबली. तिथं जायचं, परत चिखलात घुसून लेप मारायचा. अवघड आहे धंदे लय असे. अरे अवघड आहे धंदे लय असे. काय तिकडे रिवर्स मार म्हणते ती, सरळ घालून टपरीच्या ह्याच्यात आपल्याला रिवर्स घालायचा. गल्लीत आपल्याला पूर्ण लास्टला रिवर्स बसवायचं. हे माणूस आलं हे आता कंपनीचं. इकडे घेऊन परत रिवर्स. 7:30 काम आहे माझ्या मागं. 7:30. कधी कधी पार्ट्या असल्या भेटतात, कधी भाडंच असलं भेटतंय, कधी भाडं भेटलं तर माणसं तिथे इकडे भेटतात. आता काय आहे इथं बरं तुझं मध्ये बाईक वालो बापरे, गाडी चढणार फुल मारला दलिंद्री जागा भाई. माल आहे, माल कसम माल आहे भाई. इधर अरे रावक्या पीस आहे एकदम. मालच्या जागेत तिथं कमाल व्हायचं आपलं. लागायचं कुणाला तर. रोड एकतर बारीक आहे. हो का, आता रिवर्स घालावं लागले. दिसला का तिथं साईडलाच मध्ये माल दिसला. माणूस चाललंय आमचं तिकडं. मारामारी चालू आहे चक माल. तर बघा तिथं आहे, दिसलं का. ज़्यादा नहीं देखने का, ऐसा हल्का चीज होता है वो. इसके पीछे नहीं भागने का. फोकस ऑन योर काम धंधा. बरोबर आहे. माल मारवाय वाटला मला. चला आता याला खोलून बिलून देतो भाऊ. मागं गाडी काय रस्सी विश्शी मारला नाही आपली गाडीला. चप्पल कुठं काय आपल्याला यार. मागं गाडी खोलायला गेलतो. इथे एक इंटरेस्टिंग चीज आहे भाऊ. लेडीज लोक इथं गाडी खाली करतात. खतरनाक सीन आहे. गपचूपमध्ये व्हिडिओ काढावा लागेल आपल्याला. वॉशरूम बिशरूमच्या ह्याच्यात बघू तुम्हाला दाखव. घर संसार चालवण्यासाठी भाऊ बाई पण एक प्रयत्न करतात काम करण्याचा. गाडी खाली उरले. लेडीज लोक गाडी खाली करायला लागतात. हो ताकद नाही म्हणलं. 25-30 किलोची बॅग आहे. तर 25-30 किलोची बॅग मला उचलणार नाही. बाया उचलून घेऊन चालल्या जातात. काय बोलायचं. मी समोरनं डायरेक्ट व्हिडिओ काढण्यात झाला. मग भावाला व्हायचा म्हणून तुम्हाला टेम्परवली तेवढाच व्हिडिओ दाखवतो. हैराण व्हायच्या गोष्टी आहेत. असं घर संसार चालवण्यासाठी माणसाला किती कष्ट करावं लागतं. बायासुद्धा हमाली करायला लागल्यात म्हणल्यावरती. बॅगा आहेत. आता ड्रम कसं खाली करतील मला ते बघायचं आहे. म्हणून मी इकडं मागं थांबलो. नाही तर कधी मी गाडी खाली होताना मागं थांबत नाही. आपलं काम आहे. खळका खोललं, पुढे जाऊन बसलो, निवांत झोपायचं तोपर्यंत गाडी खाली होईपर्यंत.
आता मला ते ड्रम कसं उतरवतील ना तेच बघायचं. अरे तर करायला लागल्यात. आता ते अवघड धंदा आहे. खाली भाऊ आपली गाडी खाली. आता निघालो आपण वापस त्याच खड्ड्याच्या रोडला जायचं आहे आपल्याला, म्हणजे भिवंडीला निघालो. गाडी खाली करता करता भाऊ माणसाचं जीवन एवढं मुश्किल आहे ना, काय सांगावं यार. म्हणजे यार लेडीज लोक गाडी हमाली करायला ते बघून मला एक असं वेगळंच वाटलं. तर ह्या जागी पोरं नाही तर आपण राहिला असतो ना, मी सुद्धा केलं नसतो. हे लेडीज लोक ड्रम खाली केले, गोण्या खाली केल्या. 10 गोण्या 21 ड्रम लेडीज लोकांना गाड्या खाली केल्या. काय बोला. आणि आमच्या गाबड्याला सांगा एक ड्रम हलवायला सांगा फक्त तिथून, ते बी हलवणार नाही ते हिने. अरे शिका रे शिका, काय तर जरा मेहनत करा जीवनात, तरच पुढे काय तर होणार आहे तुमचं. नाही तर बसावं लागेल तुम्हाला. आळशीपणा करून जमत नाही बाबा. अरे यार खरं या हैराण झालं यार. मला एखादी गोणी हलणार नाही इकडून तिकडं. ती 20-25 किलोची आणि 30 किलोची गोणी उचलून खाली केले, प्लस 200 किलोचे ड्रम. 2-3 बायानं गाडी खाली गेली माझी आज. मानलं पाहिजे भाऊ यार, काय पण म्हणा. रिस्पेक्ट आहे हा, इज्जत, फुल इज्जत. जस्ट गाडी खाली करून निघतच होतो मी माझ्या मित्रांनो. तर का आता एक तर गल्ली इथं आहे बघा, बारीक सारीक. इथं आम्हाला आमचं करणं झालंय आणि ह्यांना मध्ये मध्ये व्हिडिओ कॉल कराय. जेवढे बाई फोन करत नाही का तेवढं ह्याला फोन करायचं राहते मला. माझं लगीन झालं, माझी बायको तेवढं फोन केलं नाही यार. ही दलिद्री करते नुसतं फोनवर फोन. आणि आता ह्याचा जास्त वेळ थोबडा दाखवायचं म्हणलं का गंदे गंदे इशारे करता ये बंदा, क्या बोलने का अभी. अरे रे रे सुधरो रे, सुधरो जरा सुधरो. चला आता बाकीचा मुद्दा सोडा, इथंच जाऊ आपण. आता भेटू आपल्या का पुई पुई करायला बघा, का भारी वाटून लय तुला. तर मी ब्लॉग बनवायला लागला आणि ह्याचं पी 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 चालू आहे ह्याचं मध्ये मधीच. चला जाऊ दे, आपण कुठं होतो मुद्द्यावर. या उगं कशाला भरकाटी होईल. एक तर महाग 7.5 कमी नाही आपल्या. तर मग चला आता भेटू वापस त्याच खड्ड्यावाल्या रोडनं जायचं आहे. हालत खराब. आता मला भूक लागली यार, कुठं काहीतरी मस्त नाश्ता करणार आहे, मग जाणार आहे मी. गाचच लावतो मी. हां मग मी जाणार आहे मस्त आता कुठं नाश्ता करून. मग भावांनो चला भेटू आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग इथंच समाप्त. खड्ड्याच्या रोडनं जायला हालत खराब होती भाऊ. येताना माझी हालत फुल खराब झाली. मग जाताना आपल्याला काय ब्लॉग काढणं हे करणं नाही होणार. तर चला मग भावांनो भेटू आता पुढच्या ब्लॉग. नमस्कार.